आपण पाहणार आहोत सेमी इलिप्टिकल लिप स्प्रिंग. ओके, इथं आपण बाजूला त्या स्प्रिंगची फिगर काढलेली आहे. बघू आपण सेमी इलिप्टिकल लिप स्प्रिंग म्हणजे काय. आता आपण सर्वसाधारण बघितलेलं आहे, स्प्रिंग कुठं असते? ट्रकच्या मागे. ट्रकच्या मागचे जे चाक्स असतात त्याच्यावर जी स्प्रिंग असते ती कोणती आहे? सेमी इलिप्टिकल लिप स्प्रिंग. ओके, त्याचे थोडक्यात पॉइंट आपण पाहू. आपण पहिला पॉइंट काय याच्यामध्ये? ए मल्टिपल लिप स्प्रिंग कन्सिस्ट ऑफ ए सिरीज ऑफ फ्लॅट प्लेट्स. फ्लॅट प्लेटची सिरीज कन्सिस्ट करतो. बघा आता हे पण फ्लॅट प्लेट आहे, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे अशी सिरीज आपण एकमेकावर ठेवतो. दिस इज अ फर्स्ट. सेकंड, द फ्लॅट प्लेट्स आर कॉल्ड लीव्हज ऑफ द स्प्रिंग. हे जे फ्लॅट प्लेट्स आहेत त्याला काय म्हणतो आपण? लीव्हज. जसं झाडाचे वेगवेगळे पानं असतात पण ते एकत्र असतात, त्याला काय म्हणतो आपण? लीव्हज म्हणतो ट्रीचे. तसं ह्या लिप स्प्रिंगचे हे जे फ्लॅट प्लेट आहेत त्याला आपण काय म्हणलं? लीव्हज म्हणलो. म्हणजे ते एकत्र करून बनलेले आहेत. द लेंथ ऑफ द लीव्हज, द लेंथ ऑफ द लीव्हज ऍट द टॉप इज मॅक्झिमम अँड ऍट द बॉटम इट इज स्मॉल. हे जे फ्लॅट प्लेट्स आहेत याला आपण काय नाव दिलं? लीव्हज म्हणतो आपण. जी टॉपची लीव्हज आहे आखरीवरची, ही कशी असते? याची लेंथ मॅक्झिमम असते. आणि आखरी खालची जी असते त्याची लेंथ काय असते? स्मॉल असते. म्हणजे ह्या लिप स्प्रिंग मध्ये सगळ्यात वरची जी स्प्रिंग आहे, लिप किंवा लीव्हज म्हणा, जी वरची लीव्हज आहे ती काय कशी असते? लांब असते, मॅक्झिमम असते लेंथ. आणि सगळ्यात खालची जी असते तिची लांबी काय असते? सगळ्यात कमी असते. The longest leaf at the top is called master leaf. जी सगळ्यात वर लीव्हज असते ती कशी असते? लांब असते. तिला काय म्हणतो आपण? मास्टर लिप म्हणतो. आलं का लक्षात? The leaves are held together by means of 2 U-clips. हे जे पूर्ण लीव्हज आहेत ते आपण एका जागी यू क्लिपच्या साह्याने त्याला पकडून ठेवतो. यू क्लिपच्या साह्याने त्याला आपण काय करतो? जॉईंट करतो. तिथं जे आपण यू क्लिप्स दाखवली ही कोणती आहे? यू क्लिप्स आहे. त्या यू क्लिपच्या साह्याने आपण ते काय करतो? सगळ्या लीव्हज एका ठिकाणी जॉईंट करतो, बांधून ठेवतो आपण. द लॉंगेस्ट लीफ इज बेंट ऍट बोथ एंड्स टू फॉर्म द स्प्रिंग आय. जी सर्वात वरची लीव्हज आहे जिला मास्टर लीफ म्हणलं आपण, तिला काय करतो आपण? वरच्या साईडला बेंड करतो. सगळ्या लीव्हजला बेंड करतो का आपण? नाही. सगळ्यात वरची जी लीफ आहे तिला जे मास्टर लीफ म्हणतो आपण, ती काय करतो आपण? वरच्या साईडला दोन्ही साईडनं बेंड करतो. म्हणजे काय करतो? वाकवतो आपण. कशासाठी वाकवतो? द लॉंगेस्ट लीफ इज बेंड ऍट बोथ एंड्स टू फॉर्म द स्प्रिंग आईज. कशासाठी वाकवतो मित्रांनो? ती स्प्रिंग आईज तयार करतो आपण तिथं. आणि ते काय करतो? त्या स्प्रिंग आईज मध्ये आपण काय करतो? 2 bolts आर इन्सर्टेड थ्रू दीज आईज टू फिक्स द लिप स्प्रिंग टू द ॲटोमॉबाईल बॉडी. हे जे 2 आईज तयार करतो ह्याच्यामधून आपण 2 बोल्ट टाकतो आणि ते 2 बोल्ट आपण कशाला फिट करतो? जे ॲटोमॉबाईलची बॉडी आहे, थोडक्यात ट्रकची बॉडी, ट्रकच्या बॉडीला त्या 2 बोल्टनी हे लिप स्प्रिंग आपण जॉईंट करतो. आलं का लक्षात? म्हणजे उदाहरणाखातर ही ट्रकची बॉडी आहे. आता ह्या ट्रकच्या बॉडीला काय करतो? ही लिप स्प्रिंग आपण, ही ट्रकची जी खालची बॉडी असते लोखंडी बॉडी, तिला काय चेसिस ज्याला म्हणतो आपण, त्या चेसिसला काय करतो? ही लिप स्प्रिंग, हे स्प्रिंग आईज जे आहेत ते 2 बोल्ट घालून आपण फिक्स करतो. आलं का लक्षात? अशा प्रकारे ही सेमी इलिप्टिकल स्प्रिंग्स आहेत. हिचे ऍप्लिकेशन्स कुठे कुठे वापरतो? पहिल्यांदा सस्पेन्शन ऑफ कार्सचे सस्पेन्शन साठी, त्याच्यानंतर सस्पेन्शन ऑफ ट्रकचे सस्पेन्शन साठी, आणि द सस्पेन्शन ऑफ रेल्वे वेगॉन्स. आलं का लक्षात? रेल्वेचे जे डब्बे आहेत त्याला पण आपण ही कोणती? इलिप्टिकल लिप स्प्रिंग वापरतो. आलं का लक्षात मित्रांनो? लिप स्प्रिंग थोडक्यामध्ये. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.